जेव्हा जगात युद्ध सुरू होतं, विशेषतः इराण, इस्रायल आणि USA यासारख्या मोठ्या देशामध्ये, तेव्हा आपण सहसा एक गोष्ट नक्की ऐकत असतो, ते म्हणजे युद्ध सुरू झालं की सोने आणि चांदीचे भाव वाढणार. कारण सोने चांदीला सेफ हेवन ऍसेट असं सगळ्या जगात मानलं जातं. पण अलीकडं काही दिवसात अनेक वेळा उलट घडल्याचं चित्र आपण बघतोय. सोने आणि चांदीचे भाव हे कमी झालेले आहे. मग प्रश्न असा पडतो की युद्धात जर सोनं वाढायला पाहिजे तर ते कमी का होत आहे? थोडा धीर धरा, सर्व कारण तुम्हाला एक एक करून सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत युद्धाचा सोने चांदीवर होणारा खरा परिणाम, 5 मोठी आर्थिक कारणं, डॉलर, तेल आणि व्याजदर यांचा गेम, आणि पुढे सोने वाढेल की पडेल. तर संपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी. सर्वात आधी एक बेसिक गोष्ट समजून घेऊया. सोने चांदीला सेफ हेवन ऍसेट असं का म्हणतात? जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा शेअर मार्केट क्रॅश होतं, आर्थिक संकट येतात, त्यामुळे गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी आपले पैसे हे सुरक्षित ठिकाणी हलवत असतात. आणि म्हणूनच सुरक्षित ठिकाण म्हणजे कोणते? तर ते आहे सोने, चांदी, डॉलर आणि सरकारी बॉन्ड. म्हणून सामान्यतः युद्ध सुरू झालं की सोने चांदी वाढत असतात. पण यावेळी चित्र मात्र थोडंसं वेगळं होतं. त्याची काही प्रमुख कारण आहेत. त्यातलं कारण एक, ते म्हणजे US डॉलरचं मजबूत होणं. हे सर्वात मोठं कारण आहे, कारण युद्ध सुरू झाल्यावर जगभरातील गुंतवणूकदार हे पैसे US डॉलर मध्ये हलवतात. कारण अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. डॉलर हा जगाचा मुख्य व्यापार चलन आहे. तेल सुद्धा डॉलर मध्येच विकलं जातं. म्हणून जेव्हा मध्य पूर्वेत युद्ध होतं, तेलाच्या किमती वाढतात. तेल खरेदी करताना देशांना अधिक डॉलर मोजावे लागतात. त्यामुळे डॉलर हा मजबूत होत असतो. आणि इथेच एक मोठा नियम लागू होतो, तो म्हणजे डॉलर मजबूत तर सोने कमजोर. कारण जर डॉलर वाढला तर इतर देशांसाठी सोनं महाग होतं, म्हणून मागणी कमी होते आणि सोने कदाचित खाली येऊ शकतं. दुसरं महत्वाचं मोठं कारण म्हणजे इंटरेस्ट रेट, म्हणजेच व्याजदर. सोने चांदी एक मोठी समस्या आहे, त्यातून व्याज मिळत नाही. जर तुम्ही बँकेत पैसे ठेवले, बॉन्ड ठेवले, तर गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला बँक व्याज देत असते. पण सोनं हे कधीही व्याज देत नाही किंवा डिव्हिडंड सुद्धा देत नाही. आता युद्धामुळे तेलाचे भाव वाढतात, तेल वाढलं की महागाई वाढते, आणि महागाई वाढली की अमेरिका व्याजदर कमी करण्याऐवजी तो अधिक वाढवतो. म्हणून गुंतवणूकदार काय करतात तर ते सोनं सोडून US बॉन्ड, डॉलर यासारख्या ऍसेट्स मध्ये स्वतःची गुंतवणूक करतात. म्हणून यामुळेही कदाचित सोनं खाली येऊ शकतं. आता तिसरं महत्वाचं कारण आहे प्रॉफिट बुकिंग. गेल्या काही महिन्यामध्ये हे सोनं खूप वाढलेलं आहे, त्यामुळे चांदी सुद्धा याच्यासोबत जोरात वाढली आहे. जेव्हा युद्धाची बातमी येते, सोने अजून वाढतं. त्यामुळे गुंतवणूकदार काय करतात तर ते म्हणतात आता पुरेसा नफा झालेला आहे. मग ते सोनं विकतात, नफा बुक करतात आणि थोड्या वेळासाठी सोन्याला पुन्हा खाली घेऊन येतात. चौथं कारण आहे लिक्विडिटी क्रायसिस. युद्धाच्या काळात शेअर मार्केट अनेकदा पडत असतं. त्यामुळं मोठे गुंतवणूकदार शेअर मध्ये नुकसान झाल्यानंतर ते नुकसान भरून काढण्यासाठी काय करतात तर ते सरळ सोनं विकतात. कारण सोने अशी संपत्ती आहे जी पटकन विकली जाऊ शकते. म्हणून शेअर मार्केट पडल्यानंतर लोकांना कॅश हवी असते, सोनं विकलं जातं आणि त्यामुळं सोन्याचे भाव परत खाली येऊ शकतात. पाचवं आणि मुख्य कारण म्हणजे मनी मुव्हिंग टू ऑइल. म्हणजेच युद्धाचा सर्वात मोठा परिणाम होतो तो क्रूड ऑइलवर. मध्य पूर्व हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक प्रदेश. जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला आणि जर तेलाचा पुरवठा कमी झाला तर तेलाचे भाव हे जोरात वाढतात. परिणामी गुंतवणूकदार काय करतो तर सोने चांदीतले पैसे काढून एनर्जी सेक्टर असेल किंवा ऑइल मध्ये गुंतवणूक करत असतात. म्हणून सोनं यामुळे काही काळ शांत राहू शकतं. आता तुमच्या डोक्यात येत असेल हे झालं सोनं का वाढतंय किंवा का कमी होतंय, पण पुढच्या भविष्य काळात सोन्याचं काय होणार त्याबद्दल तुमच्या डोक्यात प्रश्न येत असेल. युद्धामुळे सोनं शेवटी वाढणार की पडणार? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला 2 स्टेजमध्ये देतो, एक शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये काय होतं की डॉलर हा मजबूत होतो, व्याजदर जास्त होतं, त्यामुळं इन्व्हेस्टर प्रॉफिट बुकिंग करून सोन्याला कमी करू शकतात. पण लॉंग टर्मच्या विजन जर विचार केला तर महागाई वाढते, अस्थिरता वाढते, आर्थिक संकटाची भीती वाढते, मग पुन्हा सोनं वाढू शकतं. इथे सुद्धा असं बऱ्याच वेळा झालंय. रिसेंटली उदाहरण द्यायचं झालं तर गल्फ वॉर म्हणजेच रशिया युक्रेन मधील युद्ध. सुरुवातीला सोनं वाढलं पण नंतर करेक्शन आलं, कारण मार्केट हे नेहमी भावनेवर नाही तर अर्थव्यवस्थेवर चालत असतं. जर इराण आणि USA यांतील युद्ध वाढलं, दीर्घकाळ जर चाललं तर तेल पुरवठा थांबला जाऊ शकतो, त्यामुळे सोनं वाढू शकतं. पण जर युद्ध शांत झालं, डिप्लोमसी झाली, तर सोने आणि चांदीमध्ये साधारणतः 3 ते 8% पर्यंत करेक्शन येऊ शकतं असं तज्ञांचं मत आहे. मित्रांनो, युद्ध झालं म्हणजे सोनं हे नेहमी वाढेल असं नाहीये. खरं चित्र असं आहे, सोने चांदीचे भाव ठरतात तिथल्या डॉलरच्या रेटवरती, व्याजदरावरती, तेल आणि गुंतवणूकदारांच्या
मानसिकतेवरती. म्हणूनच कधी कधी युद्ध होऊ नये सोनं पडताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे बाजारातून घाईघाईनं सोनं खरेदी करण्यापेक्षा किंवा विकण्यापेक्षा सांगितलेल्या बाबीवरती विचार जर केला आणि जो निर्णय घ्यायचा हा तो तुमचा असेल. आम्ही फक्त तुम्हाला या मागच्या टेक्निकल गोष्टी सांगू शकतो. शेवटी मार्केट हे व्होलाटाईल असतं, त्यामुळे कधी सोनं वर जाईल किंवा कमी होईल हे येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, युद्धात शांतता येते की युद्ध अजून भडकतं यावरती ते डिपेंड असेल. जर तुम्हाला अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि जागतिक राजकारणाचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या मध्ये सोनं वाढेल का ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टॉक मराठी याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.